वाजता 70 वर्षाची आजीबाई आणि डोळ्यात चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पायात चप्पल नसलेली ती 70 वर्षाची आजीबाई. मी त्या आजीबाईला पाहिलं. लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव. गाडी थांबितल्यानंतर मी त्या आजीबाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं. गाडी 5 किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीबाईला विचारलं, आजीबाई तुम्हाला मुलं किती आहेत? तेव्हा त्या आजीबाईला सांगितलं की पोरा मला 3 मुले. मी आजीबाईला विचारलं, आजीबाई तुमची मुलं तरी काय करतात? तेव्हा त्या आजीबाईला सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मी आजीबाईला विचारलं, आजीबाई तुमचा तिसरा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नको. मी विचारलं, टँगो मारतो काय? टँगो नाही. जुगार नाही. पॉकेट मनी नाही. मग आजीबाई तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय? तेव्हा त्या आजीबाईला सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्यासारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. आता तेव्हा मला कळाले की मंडळी मी रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. लग्नाचे लवकर झाले. आता पोरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड. त्यांच्या आईला आले डिमांड. एवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना, कांद्याला सुद्धा मार्केट नाही हो. कुठंही गेलं नाकात नातून नातूला झडक. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला जायची नाही हो. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. लग्नाचे लवकर झाले. एकाचं लग्नच जमत नव्हतं. तो माझ्याकडे आला तोंड वाकड करून, महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करून. तो म्हणला महाराज जमल ना? जमवतो बोललो ना. तो म्हणला काय करावं लागेल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. हे माळ तर बुक्क्यातच लई पावर आहे. त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळाची माळ आणली. मी म्हणलं बारीक माळाची माळ जमत नाही. बारीक म्हणण्यावर बारीकच बायको भेटल. तो म्हणला नाही मला मोठी पाहिजे. म्हणलं टक्कू म्हणायची. हटकाला कसा कचरुतायचं. मला म्हणायचं लय रुतत. मी म्हणलं लग्न मग ऋतू. लग्न म्हणले की गाडी शिवच असा तो बारीक बुकाला आहे. म्हणलं बोटाला माझ कपाळाला येईल ना. मी म्हणलं लग्न मग लावतो. टप्परन बुक्का टप्परन मान असा भंगडा केला. धोतर नेहरू टोपी. कुठेही गेलं मी पुढं मी पुढं तो माग. काय दिवसात तेच पुढं मी माग. लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज. मी म्हणलं खरं तर किंमतच नाही रे. मग कीर्तन झालं. महिला म्हणजे म्हणायचे अरे ते संघ आलेलं होतं. उलटे विचार करायचे. माऊली संघ राहते, व्यसन नसल, आई बापाला जपीत असल, आई बापाची सेवा करते, वळकरच्या घरीमध्ये सुखी राहिला आपली पोरगी देऊन टाका. 10 जणांची सोरी जमून दिली योच पेटून ना. आता इथं जर कोणाचं जमत नसत चल माऊली जाऊ तर जिंदाबाद. विठाला 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 विठाला. ओट्यावर बसले नाही यांचं लग्न आहे म्हणा. यांनी एकच काम करायचं, भगवी लोंडी गोळायची. यांचं लग्न होणार पण आमच्या टोळीत आलं.